गर्गमुनींनी नंद महाराजांना अगोदरच सूचना दिली होती की जर ते संस्कार संपन्न करतील तर स्वभावतःच दुष्ट असलेल्या कंसाला श्रीकृष्ण हे वसुदेव आणि देवकीचे पुत्र आहेत असे समजेल. देवकीला 8वे मूल झाले, ती कन्या होती असे प्रत्येकाला समजले आहे. परंतु ज्योतिषशास्त्राच्या गणिताप्रमाणे देवकीला मुलगी होणे शक्य नव्हते. अशा रीतीने गर्गमुनींनी नंद महाराजांना सांगितले की यशोदेला कन्या झाली होती आणि देवकीला मुलगा झाला होता आणि त्यांची अदलाबदल करण्यात आली होती. कन्येने किंवा दुर्गादेवीने कंसाला इशारा दिला होता की त्याचा वध करणारे बालक कुठेतरी प्रकट झाले आहे. गर्गमुनी म्हणाले, मी जर तुमच्या मुलाचे नामकरण केले आणि त्या कन्येने कंसाबद्दल केलेली भविष्यवाणी जर जुळून आली तर तो पापी असुर येथे येऊन मुलाला ठार मारण्याची शक्यता आहे. म्हणून भविष्यातील अरिष्टांना मी कारणीभूत होऊ इच्छित नाही. गर्गमुनींचे बोलणे ऐकल्यावर नंद महाराज म्हणाले, असे भय असेल तर नामकरण संस्कार मोठ्या थाटामाटाने साजरे न करणेच बरे राहील. आपण